हाय हॅलो नमस्कार सखी. सध्या केसांच्या भरपूर समस्या आपल्याला उद्भवतात. केस गळणं, केसांमध्ये रुक्षता येणं, कोंडा येणं, केस न वाढणं असे बरेचसे त्रास चालू होतात. काही लोकांना वेगवेगळी तेलं वापरूनही याचा विशेष असा फायदा होत नाही. तर यावरती एक रामबाण उपाय म्हणजे रोजमेरी वॉटर आणि रोजमेरी तेल. तर हे कसं तयार करावं, ते कोणी वापरावं, कशा पद्धतीने वापरावं, कधी वापरावं याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आजकाल केस गळणं आणि कमकुवत होणं ही एक समस्या बनली आहे. या समस्येतून मुक्त होण्यासाठी अनेक लोक विविध उपाय शोधतात. रोजमेरी हा एक असाच नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. रोजमेरी एक वनस्पती आहे जी की केसांसाठी फायदेशीर मानली जाते. पण केसांच्या वाढीसाठी रोजमेरी वॉटर आणि रोजमेरी ऑइल यापैकी काय अधिक प्रभावी आहे याबद्दल अनेकदा गोंधळ असतो. आपण दोन्हीचे फायदे, वापरण्याची पद्धत, काय चांगलं आहे हे पाहूया. रोजमेरी तेल. रोजमेरी तेल केसांसाठी एक शक्तिशाली उपाय मानला जातो. त्यात असलेलं कार्नोसिक ॲसिड टाळूमधील रक्ताभिसरण वाढवतं, ज्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसं पोषण मिळतं. हे केवळ केस गळणे थांबवत नाही तर नवीन केसांच्या वाढीसाठी देखील मदत करते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की रोजमेरी तेल हे मिनोऑक्सिडिल इतकेच प्रभावी असू शकते. या तेलाचे फायदे. केस गळणं कमी करतं. हे तेल केसांच्या मुळांना मजबूती देतं, अकाली गळण्यापासून प्रतिबंध करतं, नवीन केस वाढवतं. टाळूतील रक्तप्रवाह वाढल्यामुळे केसांच्या वाढीला छान चालना मिळते. कोंडा आणि खाज कमी होते. यात बुरशीविरोधी आणि दाहविरोधी औषध गुणधर्म असल्याने कोंडा आणि टाळूची खाज कमी होते. केस पांढरे होण्यापासून देखील प्रमाण कमी होऊ शकतं. रोजमेरी तेल वापरण्याची योग्य पद्धत. रोजमेरी तेल कधीही थेट टाळूवर लावू नये, कारण ते खूप जड असते. ते नेहमी नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा इतर कोणत्याही वाहक तेलात मिसळून वापरावे. शॅम्पूमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यात रोजमेरी तेलाचे काही थेंब घालून शॅम्पू केला तर छान फायदे मिळतात. तेल मालिश. तुमच्या नेहमीच्या तेलात 4 ते 5 थेंब रोजमेरी तेल घाला. या मिश्रणाने तुमच्या टाळूला हलक्या हाताने मालिश करा. ते कमीत कमी 30 मिनिट किंवा रात्रभर केसांवरती राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. त्याचे भरपूर फायदे मिळतात. रोजमेरी पाणी. रोजमेरी पाणी केसांची काळजी घेण्यासाठी एक सोपा आणि हलका पर्याय आहे, जो घरी सहज बनवता येतो. ज्यांचे केस तेलकट आहेत किंवा ज्यांना तेल लावायला आवडत नाही त्यांच्यासाठी रोजमेरी पाणी हा चांगला पर्याय असू शकतो. रोजमेरी पाण्याचे फायदे. टाळू स्वच्छ ठेवते. यामुळे टाळूची छिद्र उघडण्यास आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. केसांना पोषण देते. ते केसांच्या कुपांना अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषण तत्व पोहोचवते. दैनंदिन वापर. हे केसांवर दररोज फवारले जाऊ शकते आणि ते धुण्याचीही गरज नसते. केस चमकदार होण्यासाठी हे एक नैसर्गिक वापरू शकता. वापरण्याची योग्य पद्धत. 1 कप पाण्यात ताजी किंवा वाळलेली रोजमेरीची पाने घाला. पाण्याचा रंग बदलेपर्यंत 5 ते 10 मिनिट हे उकळवा आणि नंतर थंड करा. गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत भरा आणि ते केसांवरती नियमितपणे फवारा. रोजमेरी पाणी दररोज तुमच्या टाळू आणि केसांवर स्प्रे करा आणि हलक्या हाताने मसाज करा. तुम्ही 1 ते 2 आठवड्यांसाठी रेफ्रिजरेटरमध्येही हे पाणी एकदा बनवून साठवून ठेवून ते वापरू शकता. रोजमेरी तेल आणि रोजमेरी पाणी. मग सर्वोत्तम काय? केसांच्या वाढीसाठी आणि गंभीर केसांच्या समस्येसाठी प्रभावी उपाय म्हणून रोजमेरी तेल हा चांगला पर्याय आहे. हे केसांच्या कुपांना खोलवर काम करतं आणि त्याचे परिणाम लवकर दिसून येतात. दुसरीकडे जर तुम्हाला केसांना निरोगी ठेवायचे असेल आणि केसांसाठी पोषण देण्यासाठी हलक्या दैनंदिन वापरता येणाऱ्या उपाय शोधत असाल तर रोजमेरी वॉटर हा एक चांगला पर्याय आहे. ज्यांना तेलकट केसांचा त्रास आहे किंवा ज्यांना केसांना तेल लावणं आवडत नाही, शक्य होत नाही, त्यांच्यासाठी रोजमेरी वॉटर फायदेशीर असतं. दोन्ही उपायांचा उद्देश केसांचं आरोग्य सुधारणं हाच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार तेल किंवा पाणी निवडू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सखी या चॅनलवर आपण हेल्थ टिप्स, किचन टिप्स, ब्युटी टिप्स, आर्ट अँड क्राफ्ट, आपले सण समारंभ याबद्दलचे भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या.
व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.